या जगात ना प्रत्येक माणूस हरलेला आहे. कोणी आपल्या स्वतःपासून तर कोणी आपल्या माणसांपासून. त्यामुळे प्रत्येक माणूस ना आपल्या कोणत्या ना तरी कोणत्या गोष्टीमध्ये अडकला आहे आणि तो स्वतःच्या प्रॉब्लेम बरोबर ना डील करतोय. त्यालाही त्याच्या आयुष्यात ना काही एक्सपेक्टेशन्स आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या त्याच्या मनाप्रमाणे होत नाही आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ ना काही वर्षांपूर्वी वेगळं होतं, काही दिवसांपूर्वी वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. त्यामुळे कोणाकडनं एक्सपेक्ट न करता जगायला शिका. कोणाकडनंच नाही. आपल्या मुलाकडनं नाही, नवऱ्याकडनं नाही, अगदी कोणाकडनंच नाही. कारण का प्रत्येक माणूस त्यांच्या लाईफमधल्या प्रत्येक प्रसंगाबरोबर ना डील करत असतो. तोही झगडत असतो. त्यामुळे माणसाला ना माणसासारखं वागवा. त्याच्याकडनं न एक्सपेक्टेशन ठेवता जगलात ना तर तुम्हीही हर्ट कमी व्हाल. तुमची एक्सपेक्टेशन ना फक्त तुमच्याकडनं असली पाहिजे. प्रत्येक माणूस ना वर चढायला स्वतःच्या लाईफशी झगडतोय. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना प्रॉब्लेम्स चालू आहेत. त्यामुळे ना थांबा आणि विचार करा, आपण काही चुकीचं करतोय किंवा आपण समोरच्याबरोबर उगाच रागवतोय किंवा रूढ बोलतोय. प्रत्येक जण डील करतोय प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्सशी. त्यामुळे ना थोडा काइंडनेस ना आपण पण ठेवला पाहिजे प्रत्येक माणसाप्रती. भले आपण त्यांना ओळखत असू, कुठेही जात असू. आपला हसता चेहरा आणि आपला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा समोरच्याच्या आयुष्यावर पडणं हा खूप मोठं कर्म आहे. त्यामुळे कोणाला न त्रास देता, कोणाकडनं न एक्सपेक्टेशन ठेवताना जगायला शिका. आणि त्यामुळे ना तुम्ही पण खुश राहाल आणि एक चांगलं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आपल्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्याभोवती बनेल. येस, हेच सांगायचं होतं की प्रत्येक जण डील करतंय, प्रत्येक जण स्वतःला न्याहाळण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक जण खुश राहण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठे ना कुठेतरी देव प्रत्येकाला हाताच्या 5 बोटाप्रमाणे कमी जास्त देत असतो. त्यामुळे तुम्ही तुमचं जगा आणि दुसऱ्याला त्याचं जगू द्या. त्यानेच तुम्ही खुश राहणार आहात. थँक्यू सो मच.